एक महत्त्वाची बातमी पाहूयात। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी बरखास्त करा, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी ही मागणी केली। रायगडवरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटवू नका असं देखील संभाजी भिडेंनी म्हटलं। श्वानाच्या समाधीचं राजकारण करू नये असं देखील आता संभाजी भिडे यांनी म्हटलेलं आहे। ते कुत्र काढता का म्हणजे कुत्र्याचा पुतळा काढता का म्हणजे तो राजकारणाचा विषय करता का म्हणजे आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। या जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। शिवराज्याभिषेक हा 6 जूनला आपण साजरा करतो दरवर्षी। आता तो तिथीप्रमाण झाला पाहिजे। मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहेत त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणीसुद्धा आहे। राज्याभिषेकच काय, शिवजयंतीच काय, ही दर दिवशी साजरी करण्यासारखी आहे, म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की। राहिला वाघ्या कुत्र्याचा जो काही विषय आहे, शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे, तो अहवाल देतील, त्याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील आणि मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असावा। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे, पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे। राज्य सरकारने निर्णय यापूर्वी घेतला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।